नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत जी प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीणची जी यादी आहे त्यामध्ये आता सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजेच दुसरा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, जो 70,000 रुपयाचा दुसरा हप्ता होता तो आता लाभार्थ्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे. पहिला हप्ता हा 15,000चा होता, तो सर्वच लाभार्थ्यांना मिळालेला आहे जास्तीत जास्त करून. परंतु दुसरा हप्ता आता फेब्रुवारी महिन्यापासून मिळायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला देखील मिळालेला आहे का? जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तो तुम्हाला हप्ता मिळालेला आहे का, हे कसं तपासायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या लाभार्थ्यांना आता दुसरा हप्ता म्हणजेच 70,000 रुपयाचा जो दुसरा हप्ता असतो तो आता मिळायला सुरुवात झालेली आहे. नेमकी ती यादी आपण कशी पाहायची किंवा तो हप्ता तुम्हाला मिळालेला आहे का नाही तो तुम्ही कसा सर्च करायचा तो आपण आज पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही वेबसाईट आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता. यावर आल्याच्यानंतर जी 2 नंबरचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर सर्वात खालचं जे ऑप्शन आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल. त्यामध्ये तुम्हाला ऑल स्टेटमध्ये तुमचं जे स्टेट आहे, जे राज्य आहे तुमचं, ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते डिस्ट्रिक्ट देखील तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर मित्रांनो, तुमचा तालुका देखील तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे गाव आहे जेथील तुम्हाला यादी तपासायची आहे मित्रांनो, ती यादी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या गाव चेक करायचं आहे. त्या ठिकाणी गाव निवडायचं आहे. निवडल्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाचं यादी पाहायची आहे ती यादी देखील तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर शेवटी तुम्हाला कोणत्या योजनेची तुम्ही लिस्ट पाहिजे आहे ते 1 नंबरलाच दिलेलं आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी यादी आहे ती यादी ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ती PDF देखील डाउनलोड करता येते, एक्सेल फाईलमध्ये देखील डाउनलोड करता येते. आपण डाउनलोड करून तुम्हाला दाखवून देणार आहोत मित्रांनो. यादी डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, यामध्ये जे लाभार्थ्यांचे नाव दिलेले आहेत त्यांचा नरेगा जॉब कार्डचा नंबर देखील दिलेला आहे. त्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिलेली आहे. 85,000चा जी अमाऊंट आहे ती या ठिकाणी जमा झालेली आहे. 85,000 म्हणजेच मित्रांनो 15,000 पहिल्या हप्त्याचे प्लस 70,000 असे 85,000 या ठिकाणी जमा झालेले आहेत. 21/2/2025 म्हणजेच मागच्याच महिन्यात हे पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो. 5 ते 6 लाभार्थी या ठिकाणी आहेत. बाकीचे जे लाभार्थी त्यांना पहिलाच हप्ता मिळालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या गावची लिस्ट पाहू शकता, ज्यामध्ये तुमचं नाव आहे का, किती हप्ते मिळाले त्याची तुम्ही नोंद या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला विचारा. 24 तासाच्या आत त्याचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला आपण या ठिकाणी थांबत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस नक्की करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.